मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये ड्रग्सचा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे। 10 कोटींचं ड्रग्ज हे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे। मुंबईचा दादर हा परिसर म्हणजे मुंबईचा मध्यवर्ती परिसर माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दोघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। बातमी आपण पाहतोय मुंबईमधून। मुंबईच्या दादरमध्ये ड्रग्सचा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडून 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे। आणि या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, खरं तर मोठी कारवाई म्हणावी लागेल। कोट्यावधींचं ड्रग्ज, दया नायक यांच्या आणखी एक यशस्वी कामगिरी। नक्कीच आपण विक्रांत पाहिलं तर दादर परिसरामधून ह्या ड्रग्सची कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। 9 क्राईम युनिट 9ला ही संपूर्णपणे माहिती मिळाल्याच्या नंतर ही कारवाईसाठी युनिट आल्याच्या नंतर दादर रेल्वे स्थानकाच्या जवळ एका गोडाऊनमध्ये छापेमारी केलेली असता त्या ठिकाणी जवळपास 5 किलो ड्रग्स एमडी आहे ते जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याचा बाजारभाव मूल्य 10 कोटी 8 लाख रुपये इतका आहे। मोठी कारवाई म्हणावी लागेल। या कारवाईच्या अंतर्गत 2 जणांना आहे ते ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये एनडीपीएस कायद्याच्या अनुषंगाने जो गुन्हा आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे। परंतु हा एवढा मोठा ड्रग्सचा साठा हा या दोघांकडे आला कसा, यांनी कुठे हा वितरित केलेला होता आणि या सर्वांमागे काही सिंडिकेट आहे का, काही मोठं रॅकेट आहे का, हे देखील आता पोलीस तपासतात आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास आहे तो करत आहेत। विक्रांत, नाही खरं आहे निखिल, त्यामुळे आता पोलीस तपासामध्ये आणखी नेमकं काय काय समोर येतं याकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।